नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ज्याद्वारे तुम्हाला नागपंचमी का साजरी केली जाते हे समजेल। विशेषतः श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला आपण नागपंचमी हा सण साजरा करतो। सनातन हिंदू धर्मात नागांना खूप उच्च स्थान आहे। भगवान शिव आपल्या गळ्यात वासुकी नाग धारण करतात आणि भगवान विष्णू शेषनागावर विराजमान आहेत। असे म्हणतात की नागदेवतेच्या मदतीनेच समुद्रमंथन यशस्वी झाले। यामुळेच हिंदू धर्मात नागांची पूजा केली जाते, त्यांना प्रसाद अर्पण केला जातो आणि त्यांना अतिशय शुभ मानले जाते। नागांचे देवता भगवान शिव मानले जातात, त्यामुळे शिवजींसोबत त्यांच्या नागांवरही जल आणि फुले अर्पण केली जातात। असे मानले जाते की यामुळे सर्पदोषापासून मुक्ती मिळते। मित्रांनो, आज मी तुम्हाला नागपंचमीची कथा सांगणार आहे जी गरुड पुराणात सांगितली आहे। ही कथा अशी आहे, एका गावात एक स्त्री राहायची जी दूध विकायची। तिला एक मुलगी होती जी अतिशय संस्कारी आणि साध्या स्वभावाची होती। त्या स्त्रीचा नियम होता की ती दूध गरम करून थंड करून आपल्या अंगणात ठेवायची आणि घंटी वाजवायची। असे म्हणतात की तिच्या आसपास राहणारे सर्व साप त्या दूध पिण्यासाठी तिच्या अंगणात यायचे। तिने आपल्या मुलीला सांगितले होते, हे सर्व साप तुझे भाऊ आहेत, मी नसले तर तू तुझ्या या भावांना आठव। काही काळानंतर ती मुलगी मोठी झाली आणि तिचे लग्न एका मोठ्या कुटुंबात झाले। ज्या गावात तिचे लग्न झाले त्या गावाच्या मुखियाला 7 मुलगे होते। त्यापैकी सर्वात धाकट्या मुलाशी तिचे लग्न झाले। 7 भावांमध्ये ती सर्वात लहान सून होती। ती अतिशय संस्कारी होती, पण बाकीच्या सुनांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली। त्या तिला ताने मारायच्या, तुझं या जगात कोणीच नाही, तुझी आईसुद्धा मेली, असे ऐकूनही ती कुणाला काहीच बोलायची नाही। आता श्रावण महिना सुरू झाला होता। सगळ्या सासूबाई खूप आनंदात होत्या। त्यांचे भाऊ त्यांना घ्यायला येणार होते आणि त्या पूर्ण महिना आपल्या माहेरी आरामात घालवणार होत्या। आता मोठी सून लहान सुनेजवळ येते आणि म्हणते, तुझा तर कोणी भाऊच नाही, आता तू काय करणार? तुला तर संपूर्ण श्रावण इथेच बसावं लागेल। हे ऐकून लहान सुनेच्या मनाला खूप दुःख होतं। ती खूप रडते आणि रडत रडत एका झाडाखाली जाऊन बसते। तेवढ्यात त्या झाडातून शेषनाग बाहेर येतात आणि तिला आठवण करून देतात, तुझी आई मला दूध पाजायची आणि तू माझ्या बहिणीसारखी आहेस, तू काळजी करू नकोस, माझ्यासोबत चल। ते पुढे म्हणतात, एक बहीण आपल्या भावाच्या घरी जाणं हा तिचा हक्क आहे। शेषनाग माणसाचं रूप धारण करतात आणि लहान सुनेचा हात धरून तिला तिच्या सासऱ्यातून नागलोकात घेऊन जातात। तिथे गेल्यावर नागमाता तिच्यावर खूप प्रेम करते। तिथे बरेच छोटे छोटे साप होते ज्यांना ती दररोज थंड दूध पाजायची। एके दिवशी असं झालं की लहान सुनेच्या लक्षात आलं नाही की दूध अजून थंड झालेलं नाही। तिने चुकून त्या गरम दूध छोट्या सापांना पिण्यासाठी बोलावलं। जेव्हा सापांनी दूध प्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांचं तोंड भाजलं आणि ते सगळे खूप संतापले। त्यांना लहान सुनेचा राग आला आणि त्यांनी तिच्याशी सूड उगवायचं ठरवलं, पण नागमातेच्या समजावण्यामुळे त्यांनी लहान सुनेची माफी केली। शेषनाग पुन्हा तिला तिच्या सासरी घेऊन आले आणि वचन दिलं की पुढच्या वेळी ते परत येतील। इकडे त्या छोट्या सापांचं मोठं होणं झालं होतं। आता त्यांना लहान सुनेचा राग अजूनही होता आणि त्यांनी ठरवलं की यावेळी श्रावणात तिच्या घरी जाऊन तिच्याशी सूड उगवायचा। श्रावण महिना सुरू झाला। लहान सूनला माहीत होतं की तिचे भाऊ येणार आहेत, म्हणून तिने एक दिवस आधीच आपल्या भावांसाठी थंड दूध, गोड पोळी आणि इतर पदार्थ तयार करून ठेवले। तिने आपल्या भावांच्या स्वागतासाठी घराबाहेरील अंगणात रांगोळी काढली आणि जेव्हा ते सगळे आले तेव्हा तिने त्यांच्यावर सुगंधी फुलांची उधळण केली। त्यांना कुंकवाचा टिळा लावला। मग तिने त्यांना थंड दूध, गोड पोळी आणि फळं खायला दिली आणि आपल्या चुकासाठी माफी मागितली। त्यानंतर सर्व सापभावांना खात्री पटली की त्यांचं तोंड लहान सुनेच्या चुकामुळे जळालं होतं, म्हणून सर्वांनी आनंदाने लहान सुनेचा स्वीकार केला आणि तिला सुंदर मोत्यांचा हार भेट दिला। तसंच त्यांनी वचनही दिलं की जो कोणी तुझ्यासारखं प्रेमाने आम्हाला थंड गोड दूध पाजेल त्याला आम्ही सर्पदोषापासून मुक्त करू। तेव्हापासून श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमी हा सण साजरा केला जातो। या दिवशी सगळ्या स्त्रिया नागदेवतांना आपले भाऊ मानून त्यांच्यासाठी थंड दूध, गोड पोळी, फळं, फुलं इत्यादींनी त्यांची पूजा करतात। मित्रांनो, ही होती नागपंचमीची एक अतिशय महत्त्वाची कथा। आता आम्ही तुम्हाला आणखी एका कथेद्वारे सांगणार आहोत की जर तुम्हाला स्वप्नात अनेकदा साप दिसले आणि तुमचं उत्तर होय असेल तर ही माहिती पूर्णपणे ऐका। यातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की स्वप्नात साप दिसण्याचा अर्थ काय असतो। कारण मित्रांनो, प्राचीन पुराणांमध्ये स्वप्नात साप दिसण्याच्या अर्थाबद्दल सविस्तर सांगितलं आहे। या स्वप्नांचा आपल्या जीवनाशी काही ना काही संबंध असतो। प्राचीन काळापासून नागांना पूजनीय मानलं गेलं आहे आणि जेव्हा हे नाग आपल्या स्वप्नात येतात तेव्हा ते आपल्या भविष्याशी संबंधित संकेत देतात। काही संकेत इतके महत्त्वाचे असतात की त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये।
म्हणून मित्रांनो, तुम्ही सर्वांनी ही माहिती शेवटपर्यंत पूर्णपणे ऐकावी, कारण अर्धवट ज्ञान खूप घातक ठरू शकतं. मित्रांनो, चला तर मग जाणून घेऊया की भगवान शिव यांनी माता पार्वतीला नागांच्या स्वप्नांशी संबंधित कोणती रहस्ये सांगितली. एकदा असं झालं की भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती कैलास पर्वताच्या उंच शिखरांवर एकत्र बसले होते. हिमालयाच्या थंड हवेत आणि बर्फाच्छादित शिखरांमध्ये माता पार्वतीने भगवान भोलेनाथांना विचारलं, हे स्वामी, मला सांगा, स्वप्नांचा अर्थ काय असतो? त्यामागे काही दैवी संदेश लपलेला असतो का? माणसं जी स्वप्न पाहतात त्यांचा अर्थ काय असतो? कृपया मला स्वप्नांच्या रहस्यांबद्दल सांगा. तेव्हा भगवान शिव हसत हसत माता पार्वतीकडे पाहत म्हणाले, हे देवी, स्वप्न ही आपल्या अवचेतन मनाची अभिव्यक्ती असतात. ती आपल्या जीवनातील घटना, भावना आणि आकांक्षा यांचं प्रतिबिंब असतात. प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो आणि ते आपल्याला येणाऱ्या घटनांची पूर्वसूचना देतात. माता पार्वतीने पुन्हा विचारलं, हे स्वामी, जर एखाद्याला स्वप्नात साप दिसला तर त्याचा अर्थ काय? माणसांना स्वप्नात साप का दिसतात? स्वप्नात साप दिसणं हे काही संकेत देतं का? जर असं काही असेल तर कृपया मला सविस्तर सांगा. तेव्हा भगवान शिव उत्तर देत म्हणाले, हे पार्वती, तू खरं बोललीस. स्वप्नात जर एखाद्या माणसाला साप दिसला तर तो भविष्याशी संबंधित एक महत्त्वाचा संकेत असतो. हा विषय समजून घेण्यापूर्वी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. ही कथा एका राजा आणि एका मुनीशी आहे. ही कथा ऐकल्यानंतर तुला समजेल की स्वप्नात साप का दिसतात. म्हणून तू ही कथा पूर्ण ऐक. जो कोणी ही कथा लक्ष देऊन ऐकतो त्याला त्याच्या स्वप्नांचं शुभफळ मिळतं, त्याची दारिद्र्यता दूर होते आणि त्याच्यावर येणारी संकटही टळतात. आता माता पार्वती म्हणाल्या, हे स्वामी, मी ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकेन. कृपया तुम्ही मला ती कथा सांगा. तेव्हा महादेव माता पार्वतीला कथा सांगत म्हणाले, हे देवी पार्वती, प्राचीन काळात देवदत्त नावाचा एक महान राजा होता. तो राजा देवदत्त केवळ आपल्या पराक्रम आणि शौर्यासाठीच नव्हे तर धर्मनिष्ठ आणि न्यायप्रिय शासक म्हणूनही प्रसिद्ध होता. त्याचं राज्य खूप विशाल आणि समृद्ध होतं आणि त्याची प्रजा त्याच्यावर खूप प्रेम आणि आदर करायची. राजा देवदत्ताचं आचरण निष्पक्ष, दयाळू आणि करुणामय होतं. तो आपल्या प्रजेच्या समस्या लक्षपूर्वक ऐकायचा आणि त्यांचं निराकरण करायचा. तो नियमितपणे धार्मिक विधी करायचा आणि माझा परमभक्त होता. राजा देवदत्ताची राणी सुभद्रा नावाची होती. सुभद्रा अतिशय सौम्य, बुद्धिमान आणि प्रत्येक परिस्थितीत राजाला साथ देणारी होती. राजा आणि राणीला कोणतीही संतान नव्हती, ज्यामुळे राजा कधीकधी खूप व्यथित व्हायचा. एके दिवशी राजाने एक अतिशय विचित्र स्वप्न पाहिलं. त्याने स्वप्नात पाहिलं की त्याच्या पायांजवळ एक मृत साप पडला आहे. हे स्वप्न पाहून महाराज खूप घाबरले. अचानक त्यांची झोपमोड झाली. जागे झाल्यावर त्यांनी हे स्वप्न राणी सुभद्राला सांगितलं. चिंतित होऊन राजा देवदत्ताने राणीला विचारलं, हे प्रिये, मी स्वप्नात एक मृत साप पाहिला, याचा अर्थ काय असू शकतो? तेव्हा राणी सुभद्राने राजाला धीर देत म्हटलं, हे स्वामी, स्वप्न नेहमीच काही ना काही संदेशाचे प्रतीक असतात, पण स्वप्नांचा अर्थ जाणून घेण्यासाठी आपल्याला एखाद्या विद्वान ऋषींची मदत घ्यावी लागेल. तेव्हा महाराजांनी आपल्या मंत्र्यांना बोलावलं आणि त्यांना म्हणाले, हे मंत्र्यांनो, आज मी एक अतिशय विचित्र स्वप्न पाहिलं आहे. मी स्वप्नात एक मृत साप पाहिला जो माझ्या पायांजवळ पडला होता. या स्वप्नाचा अर्थ काय असू शकतो? तुम्ही सगळे जाऊन याचा शोध घ्या. तेव्हा सर्व मंत्री गेले आणि नगरात राहणाऱ्या अनेक ऋषीमुनींना विचारलं, पण कोणीही त्यांना या स्वप्नाचा अर्थ सांगू शकलं नाही. मग ते परत आले आणि महाराजांना म्हणाले, हे महाराज, आमच्या राज्यात असा कोणी नाही जो तुमच्या स्वप्नाचा अर्थ सांगू शकेल. तेव्हा एक मंत्री महाराजांकडे आला आणि म्हणाला, हे महाराज, आमच्या राज्याजवळील जंगलात आस्तिक मुनी राहतात, ज्यांनी सर्पनाशक यज्ञापासून सर्व नागांची रक्षा केली होती. म्हणून त्यांना नागांचे रक्षक मानलं जातं. आपण त्यांच्याकडेच जायला हवं. ते नक्कीच तुमच्या स्वप्नाचा अर्थ सांगू शकतील. मग महाराज देवदत्त यांनी आस्तिक मुनींच्या आश्रमात जाण्याचा निर्णय घेतला. महाराज आपल्या सैनिकांसह रथात बसून आस्तिक मुनींच्या आश्रमात गेले. तिथे आस्तिक मुनींनी महाराजांचं स्वागत करत विचारलं, हे राजन, माझ्या आश्रमात तुमचं स्वागत आहे. सांगा, तुमची काय समस्या आहे? कोणत्या कारणाने तुम्ही आज माझ्या आश्रमात आलात? तेव्हा महाराज देवदत्त म्हणाले, हे मुनिवर, मी तुमच्याकडे एक मदत मागण्यासाठी आलो आहे. मी एक विचित्र स्वप्न पाहिलं आहे ज्यामध्ये नाग दिसले. त्याचा अर्थ जाणून घेण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे. आस्तिक मुनी म्हणाले, हे राजन, तुम्ही सर्पांबद्दल जे स्वप्न पाहिलं आहे ते निस्संकोचपणे सांगा. स्वप्नात साप दिसणं याचा काही ना काही अर्थ असतो. म्हणून तुम्ही जे स्वप्न पाहिलं आहे ते सविस्तर सांगा. महाराज देवदत्त आस्तिक मुनींना म्हणाले, हे मुनिवर, काल रात्री मी एक विचित्र स्वप्न पाहिलं. मी पाहिलं की एक मृत साप माझ्या पायांजवळ पडला आहे.
कृपया मला या स्वप्नाचा अर्थ सांगा. आस्तिक मुनींनी राजाच्या बोलण्याकडे लक्षपूर्वक ऐकलं आणि म्हणाले, हे राजन, जर स्वप्नात तुम्हाला मृत साप दिसला तर याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यातील अडथळे आणि संकट लवकरच दूर होणार आहेत. हा एक शुभ संकेत आहे, त्यामुळे तुम्ही निश्चिंत होऊन घरी जा. यात घाबरण्यासारखं काही नाही. तेव्हा महाराज देवदत्त आनंदाने आस्तिक मुनींना प्रणाम करतात आणि धन्यवाद देऊन आपल्या राज्यात परततात. या स्वप्नाच्या फलस्वरूप काही दिवसांनंतर राजा देवदत्ताच्या राज्यातील शत्रूंमुळे निर्माण झालेल्या सर्व समस्या आणि संकटं दूर झाली. राजाला या संकेतामुळे खूप आनंद झाला. पुढच्या रात्री राजा देवदत्तला पुन्हा असंच एक सापाचं स्वप्न पडलं. त्याने स्वप्नात पाहिलं की तो एका मोठ्या सापाला पकडत आहे. जागे झाल्यावर राजाने तातडीने आस्तिक मुनींकडे जाऊन विचारलं, हे मुनिवर, मी स्वप्नात पाहिलं की मी एका मोठ्या सापाला पकडत आहे. याचा अर्थ काय? आस्तिक मुनी म्हणाले, हे राजन, जर तुम्ही स्वप्नात सापाला पकडताना पाहिलं तर हा देखील एक शुभ संकेत आहे. हे दर्शवतं की तुम्ही भविष्यात तुमच्या मेहनतीने धनसंपत्ती मिळवाल आणि तिचा योग्य वापर कराल. काही दिवसांनंतर राजाने एका मोठ्या युद्धात विजय मिळवला आणि राज्याची संपत्ती वाढली. राजा देवदत्तचं तिसरं स्वप्न एका रात्री पडलं. त्याने स्वप्नात पाहिलं की एक साप उडताना दिसत आहे. जागे झाल्यावर राजाने तातडीने आस्तिक मुनींकडे जाऊन विचारलं, हे मुनिवर, मी स्वप्नात एक उडणारा साप पाहिला, याचा अर्थ काय? आस्तिक मुनी म्हणाले, हे राजन, जर स्वप्नात साप उडताना दिसला तर हे उन्नती आणि प्रगतीचं प्रतीक आहे. त्यानंतर राजाच्या राज्यात व्यापार आणि शेतीत उन्नती होऊ लागली. राजा देवदत्तचं चौथं स्वप्न काही दिवसांनंतर पडलं. त्याने स्वप्नात वारंवार काळ्या रंगाचा साप पाहिला. तो चिंतित होऊन आस्तिक मुनींकडे गेला आणि म्हणाला, हे मुनिवर, मी स्वप्नात वारंवार काळ्या रंगाचा साप पाहिला आहे. याचा अर्थ काय? आस्तिक मुनी म्हणाले, हे राजन, जर स्वप्नात वारंवार काळ्या रंगाचा साप दिसला तर हे कालसर्प दोषाचं लक्षण आहे. तथापि ज्योतिषशास्त्रात याचा उपायही सांगितला आहे. आस्तिक मुनींच्या सल्ल्यानुसार राजाने पूजापाठ केला आणि दोषापासून मुक्ती मिळवली. राजा देवदत्तचं पाचवं स्वप्न एका रात्री पडलं. त्याने स्वप्नात हिरव्या रंगाचा साप पाहिला. जागे झाल्यावर राजाने तातडीने आस्तिक मुनींकडे जाऊन विचारलं, हे मुनिवर, मी स्वप्नात हिरव्या रंगाचा साप पाहिला. याचा अर्थ काय? आस्तिक मुनी म्हणाले, हे राजन, स्वप्नात हिरव्या रंगाचा साप दिसणं हा शुभ संकेत आहे आणि हे जवळच्या भविष्यात तुमच्यासोबत घडणाऱ्या काही चांगल्या घटनेचं सूचन करतं. त्यानंतर राजाच्या राज्यात चांगलं पीक आलं आणि प्रजा खूप सुखी झाली. राजा देवदत्तचं सहावं स्वप्न एका रात्री पडलं. त्याने स्वप्नात पांढऱ्या रंगाचा साप पाहिला. जागे झाल्यावर राजाने तातडीने आस्तिक मुनींकडे जाऊन विचारलं, हे मुनिवर, मी स्वप्नात पांढऱ्या रंगाचा साप पाहिला. याचा अर्थ काय? आस्तिक मुनी म्हणाले, हे राजन, स्वप्नात पांढऱ्या रंगाचा साप दिसणं हा देखील शुभ संकेत आहे, ज्यामुळे धनप्राप्ती होते. काही दिवसांनंतर राजाला एका अज्ञात स्रोताकडून खूप धन मिळालं. राजा देवदत्तचं सातवं स्वप्न एका रात्री पडलं. त्याने स्वप्नात पाहिलं की एक साप घाबरून पळत आहे. जागे झाल्यावर राजाने तातडीने आस्तिक मुनींकडे जाऊन विचारलं, हे मुनिवर, मी स्वप्नात एक साप घाबरून पळताना पाहिला. याचा अर्थ काय? आस्तिक मुनी म्हणाले, हे राजन, जर स्वप्नात सापाला कोणापासून घाबरून पळताना पाहिलं तर हा एक अशुभ संकेत आहे आणि हे दर्शवतं की तुम्हाला तुमच्या शत्रूंकडून फसवणूक होऊ शकते. काही दिवसांनंतर राजाच्या एका जवळच्या मंत्र्याने त्यांना फसवलं, पण राजा वेळीच सावध झाले आणि त्यांनी त्या मंत्र्याला कैद करून दंड दिला. राजा देवदत्तचं आठवं स्वप्न पडलं. त्याने स्वप्नात पाहिलं की एक साप त्याला चावत आहे. जागे झाल्यावर राजाने तातडीने आस्तिक मुनींकडे जाऊन विचारलं, हे मुनिवर, मी स्वप्नात पाहिलं की एक साप मला चावत आहे. याचा अर्थ काय? आस्तिक मुनी म्हणाले, हे राजन, जर स्वप्नात साप तुम्हाला चावत असेल किंवा तुमचा पाठलाग करत असेल तर ही काही अशुभ घटनेची सूचना आहे. काही दिवसांनंतर राजाला एक गंभीर आजाराने ग्रासलं, पण मुनींच्या आशीर्वादाने ते बरे झाले. राजा देवदत्तचं नववं स्वप्न एका रात्री पडलं. त्याने स्वप्नात नागनागिणीची जोडी पाहिली. जागे झाल्यावर राजाने तातडीने आस्तिक मुनींकडे जाऊन विचारलं, हे मुनिवर, मी स्वप्नात नागनागिणीची जोडी पाहिली. याचा अर्थ काय? आस्तिक मुनी म्हणाले, हे राजन, स्वप्नात नागनागिणीची जोडी दिसणं हे संकेत आहे की तुमचे पूर्वज तुम्हाला सांगत आहेत की तुम्ही तुमच्या कुलदेवी देवतांची उपासना करावी. राजाने मुनींच्या सल्ल्यानुसार कुलदेवी देवतांची उपासना केली, ज्यामुळे त्याच्या राज्यात सुखशांती कायम राहिली. राजा देवदत्तचं 10वं स्वप्न एका रात्री पडलं. त्याने स्वप्नात सापाची पिल्लं पाहिली जी त्याच्या सिंहासनावर बसली होती.
जागे झाल्यावर राजाने तातडीने आस्तिक मुनींकडे जाऊन विचारलं, हे मुनिवर, मी स्वप्नात पाहिलं की सापाची पिल्लं माझ्या सिंहासनावर बसली आहेत, याचा अर्थ काय? आस्तिक मुनी म्हणाले, हे राजन, जर स्वप्नात सापाची पिल्लं दिसली आणि ती तुमच्या सिंहासनावर बसली असतील तर हे संकेत आहे की तुमच्या घरी लवकरच संतानप्राप्ती होईल. तुमचा पुत्र महान होईल आणि तुमच्या राज्याचा उत्तराधिकारी बनेल. काही महिन्यांनंतर राणी सुभद्राने एका पुत्राला जन्म दिला. तो पुत्र मोठा होऊन एक महान राजा बनला आणि आपल्या पित्याच्या राज्याचा उत्तराधिकारी बनला. राजा देवदत्तचं 11वं स्वप्न एका रात्री पडलं. त्याने स्वप्नात साप आणि मुंगसाची लढाई पाहिली. जागे झाल्यावर राजाने तातडीने आस्तिक मुनींकडे जाऊन विचारलं, हे मुनिवर, मी स्वप्नात साप आणि मुंगसाची लढाई पाहिली, याचा अर्थ काय? आस्तिक मुनी म्हणाले, हे राजन, जर स्वप्नात साप आणि मुंगसाची लढाई दिसली तर हे संकेत आहे की तुमच्या गुप्तशत्रूचा पर्दाफाश होईल आणि त्याच्याशी तुमची लढाई होईल. काही दिवसांनंतर राजाच्या गुप्तशत्रूचा खुलासा झाला आणि राजाने त्याला परास्त केलं. राजा देवदत्तचं 12वं स्वप्न एका रात्री पडलं. त्याने स्वप्नात पाहिलं की एक साप शिवलिंगाला विळखा घालून आहे. जागे झाल्यावर राजाने तातडीने आस्तिक मुनींकडे जाऊन विचारलं, हे मुनिवर, मी स्वप्नात सापाला शिवलिंगाला विळखा घातलेला पाहिला, याचा अर्थ काय? आस्तिक मुनी म्हणाले, हे राजन, जर स्वप्नात साप शिवलिंगाला विळखा घालताना दिसला तर हे दर्शवतं की तुम्हाला भगवान शिवाची कृपा प्राप्त होईल आणि तुमची विशेष मनोकामना पूर्ण होईल. त्यानंतर राजाने भगवान शिवाची आराधना केली आणि त्यांची विशेष मनोकामना पूर्ण झाली. राजा देवदत्तचं 13वं स्वप्न एका रात्री पडलं. त्याने एक भयंकर स्वप्न पाहिलं की एक काळा साप त्याच्या छातीवर येऊन बसला आहे. राजा खूप घाबरला आणि तातडीने आस्तिक मुनींकडे पोहोचला. तो म्हणाला, हे मुनिवर, मी एक भयंकर स्वप्न पाहिलं आहे. एक काळा साप माझ्या छातीवर येऊन बसला होता, याचा अर्थ काय? राजा घाबरत म्हणाला. आस्तिक मुनी गंभीर स्वरात म्हणाले, हे राजन, हे स्वप्न तुमच्यासाठी एक गंभीर चेतावणी आहे. याचा अर्थ असा की तुमचा मृत्यू जवळ आला आहे. तुम्ही तातडीने भगवान शिवाच्या शरणाला जा आणि त्यांची आराधना करा. फक्त ते तुम्हाला या संकटातून वाचवू शकतात. राजा देवदत्त खूप घाबरला आणि त्याने तात्काळ भगवान शिवाची आराधना सुरू केली. त्याने कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक यज्ञ आणि अनुष्ठान केले. भगवान शिव राजा देवदत्तच्या भक्ती आणि तपश्चर्येने प्रसन्न झाले आणि प्रकट होऊन म्हणाले, हे राजन, मी तुमच्या भक्ती आणि तपश्चर्येने प्रसन्न आहे. तुम्ही मृत्यूच्या भयाने नव्हे तर सच्च्या मनाने माझी आराधना केली आहे. म्हणून मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुमचं आयुष्य दीर्घ असेल आणि तुम्ही निरोगी व सुखी जीवन जगाल. राजा देवदत्ताने श्रद्धेने म्हटलं, हे महादेव, तुमच्या कृपेने माझं आयुष्य दीर्घ झालं. मी तुमच्या आशीर्वादासाठी अत्यंत कृतज्ञ आहे. मी नेहमी तुमची आराधना करत राहीन. भगवान शिवाने राजाला आशीर्वाद दिला आणि त्याच्यावरील मृत्यूचं संकट टळलं. राजा देवदत्ताने दीर्घकाळ आपल्या राज्यात सुख आणि शांतीने राज्य केलं. कथा ऐकून माता पार्वती म्हणाल्या, हे स्वामी, ही कथा अत्यंत रंजक आणि शिक्षणप्रद होती. आता मला समजलं की स्वप्नांचं महत्त्व काय आहे आणि ती आपल्या जीवनावर कसा प्रभाव टाकतात. तेव्हा भगवान शिव हसत म्हणाले, हे पार्वती, स्वप्न आपल्याला आपल्या अवचेतन मनाच्या खोलवर जोडतात आणि महत्त्वपूर्ण संदेश देतात. आपण त्यांना समजून घेण्याचा आणि त्यांच्यापासून शिकण्याचा प्रयत्न करायला हवा. हे पार्वती, राजा देवदत्तच्या स्वप्नांनी हे सिद्ध केलं की प्रत्येक स्वप्न एक संदेश घेऊन येतं. जर स्वप्नात मृत साप दिसला तर हे स्वप्न जीवनातील अडथळे आणि संकट लवकरच संपतील असा संकेत देतं. हा शुभ संकेत आहे की अडचणी दूर होत आहेत आणि सुखद काळ येणार आहे. जर स्वप्नात कोणी सापाला पकडत असेल तर हे स्वप्न दर्शवतं की ती व्यक्ती आपल्या मेहनतीने धनसंपत्ती मिळवेल आणि त्याचा योग्य वापर करेल. हे यश आणि समृद्धीचं प्रतीक आहे. जर स्वप्नात उडणारा साप दिसला तर हे स्वप्न उन्नती आणि प्रगतीचं प्रतीक आहे. याचा अर्थ असा की व्यक्तीच्या जीवनात विकास आणि प्रगती होईल. जर स्वप्नात काळ्या रंगाचा साप दिसला तर हे कालसर्प दोषाचं लक्षण आहे. हे अशुभ आहे, पण याचा उपाय शक्य आहे, ज्यामुळे व्यक्तीला दिलासा मिळू शकतो. जर स्वप्नात हिरव्या रंगाचा साप दिसला तर हा शुभ संकेत आहे आणि जवळच्या भविष्यात चांगल्या घटनांचा अंदाज देतो. हे सुख आणि समृद्धीचं प्रतीक आहे. जर स्वप्नात पांढऱ्या रंगाचा साप दिसला तर हे धनप्राप्तीचं लक्षण आहे. हे स्वप्न आर्थिक समृद्धी आणि यशाकडे निर्देश करतं. जर स्वप्नात साप कोणापासून घाबरून पळत असेल तर हा अशुभ संकेत आहे आणि याचा अर्थ शत्रूंकडून फसवणूक होऊ शकते. सावध राहण्याची गरज आहे. जर स्वप्नात साप एखाद्या व्यक्तीला चावत असेल तर ही काही अशुभ घटनेची सूचना आहे, जी त्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी किंवा सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते.
जर स्वप्नात नाग-नागिणीची जोडी दिसली, तर हे संकेत आहे की पूर्वजांकडून सूचना मिळत आहे की कुलदेवी देवतांची उपासना करावी, ज्यामुळे कुळात सुखशांती टिकून राहते. जर स्वप्नात साप सिंहासनावर बसलेला दिसला, तर हे स्वप्न येणाऱ्या संतानाचा संकेत देते, जो महान होईल आणि राज्य करेल. हे शुभ आणि उत्साहवर्धक स्वप्न आहे. जर स्वप्नात साप आणि मुंगसाची लढाई दिसली, तर हे गुप्त शत्रूचा पर्दाफाश आणि त्याच्याशी संघर्ष होण्याचा संकेत आहे. व्यक्तीने सावध राहावं आणि आपल्या शत्रूंना सामोरं जाण्यासाठी तयार राहावं. जर स्वप्नात साप शिवलिंगाला विळखा घालताना दिसला, तर हे भगवान शिवाची कृपा आणि एखाद्या विशेष मनोकामनेची पूर्तता होण्याचा संकेत आहे. हे अत्यंत शुभ आणि आध्यात्मिक स्वप्न आहे. जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात काळ्या रंगाचा साप छातीवर बसलेला दिसला, तर हे जवळच्या मृत्यूचं किंवा गंभीर संकटाचं लक्षण आहे. यामुळे व्यक्तीने भगवानाच्या शरणाला जाऊन त्यांचा आशीर्वाद मिळवावा. अशा प्रकारे भगवान शिवांनी माता पार्वतीला स्वप्नांच्या सर्व रहस्यांबद्दल सांगितलं. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.